हाय मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या मिनी ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मजेतच असाल. तर तुम्हाला माहिती होतं मी फिरायला गेले होतं. फिरायला येताना हे ब्लॉग म्हणजे खूप आधीचा ब्लॉग आहे, ते माझ्या ड्राफ्टमध्ये होतं. तर मी ड्राफ्ट चेक करताना हे ब्लॉग मला दिसलं. तर हे ब्लॉग मी घरी जाताना शूट केले होते. तर खूप छान छान डोंगर होते. म्हटले हे एवढं सुंदर सीन आहे, तर ते मी माझ्या पुरतं न ठेवता तुमच्याबरोबरसुद्धा शेअर करावं. तर गाड्यांनीच तेव्हा कशी पळत आहे, जसं काय आपली लाईफ पळत आहे. गाड्यांकडे बघूनच विचार येत होतं मनात की किती आपली लाईफ नुसतं पळत राहते. तर इथे बाबू माझ्या बाजूला बसला होता, तो देखील बघत होता. कारमध्ये खूप म्हणजे एकदम दाबून दाबून माणसं खूप भरून बसवलं होतं त्या माणसाने. तिथं बाजूला बाबू बसला होता. बाबू पण खूप वैतागला होता, त्याला उचमळत होतं. मी बोलत होतं बाबू डोंगर बघ किती मोठे मोठे, किती उंच उंच आहेत. कारण का आपल्या शहरात तर आपल्याला अशी उंच उंच डोंगर बघावं भेटत नाही. आपण शहरातले माणसं गावाकडं जायला धाव घेतो आणि गावातले माणसं शहराकडे यायला धाव घेतो. पण असो, जे काय आहे जिंदगी आहे. म्हणतात ना, जिंदगी तो चलती का नाम गाडी. तर तसंच आहे. आणि तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, फॉलो आणि कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्हाला माझे ब्लॉग्स कसे वाटतात ते देखील मला कमेंट्समध्ये सांगा. प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा यार. माझ्या चॅनलचं नाव आहे वर्षा ब्लॉग आणि मेहंदी क्लासेस. तुम्हाला माझं चॅनल कसं वाटतं नक्की कमेंट्समध्ये सांगा. तर इथं आमचं सफर पूर्ण झालं होतं. इथं आम्हाला थांबायचं होतं 1-5 मिनिटाच्या अंतरावरती. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय, काळजी घ्या.